तर मित्रांनो, कोरोडो बेसिक टू ॲडव्हान्स या सीरीजमधला आजचा क्लास 17 आणि यामध्ये आपण पाहणार आहे पॉलिगॉन, स्टार आणि स्पायरल टूल, ते पण डिटेलमध्ये. त्या अगोदर मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. इथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करतो. तर तुम्हाला कोरोडो परफेक्ट शिकायचं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग वेळ न घालवता आजच्या टूल्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरोडो ओपन केल्यानंतर टूलमधील जे 9 नंबरचं ऑप्शन आहे ते आहे पॉलिगॉन टूल आणि याची शॉर्टकट की आहे वाय. वाय प्रेस करून पण तुम्ही पॉलिगॉन टूल यूज करू शकता. आणि याचा फ्लायआउट ओपन केला म्हणजे कॉर्नरवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला बाकीचे ऑप्शन स्टार आणि स्पायरल मिळून जातील. तर वन बाय वन आपण हे तिन्ही पाहू. तर सर्वात अगोदर पाहून पॉलिगॉन टूल. आता पॉलिगॉन टूलचा वापर हा पॉलिगॉन्स ड्रॉ करण्यासाठी होतो. यामध्ये आपण ट्रायंगल, 3 साईड, 4 साईड, 5 साईड, फ्रॉम म्हणजे 3 म्हणजे ट्रायंगल पासून तर आपण मॅक्झिमम ड्रॉ करू शकतो. तर काय करतो मी इथे अशा प्रकारे एक पॉलिगॉन ड्रॉ करतो. तर तुम्हाला एक दिसत असेल की इथे अशा प्रकारचा एक ट्रायंगल ड्रॉ झाला. का झाला? कारण इथे जे नंबर ऑफ साइड्स आहे इथे आपण 3 दिलेले आहे. तर इथून आपण अशा प्रकारे वाढू शकतो आणि कमी करू शकतो. सर्वात कमी आपण 3 घेऊ शकतो म्हणजे ट्रायंगल त्याच्या खाली होणार नाही. आणि त्यानंतर आपण इथे अशा प्रकारे नंबर ऑफ साइड्स वाढू शकतो. आणि जर तुम्हाला परफेक्ट पॉलिगॉन ड्रॉ करायचा असेल तर काय करायचं, कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे आपण एक परफेक्ट पॉलिगॉन ड्रॉ करू शकतो. आणि इथून अशा प्रकारे याच्या साईड्स वाढू शकतो. आणि याची जर साईज कमी करायची असेल तर शिफ्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे आपल्याला याला साईज कमी करता येते. त्यानंतर जर तुम्ही अजून शिफ्ट प्रेस केलं आणि अशा प्रकारे साईज कमी केली आणि माऊसला राईट क्लिक केलं तर याचा डुप्लिकेट होऊन जाईल. आणि डुप्लिकेट केल्यानंतर जर आपण याला कंट्रोल आर करत गेलो तर अशा प्रकारे एक इथे डिझाईन तयार होईल. आता काय करू, आपण जो शेवटचा शेप आहे पॉलिगॉन बनलेला आहे त्याला काय करू, आपण एक असा कलर फिल करू. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये कलर फिल करायचा आहे. तर ॲज अ बिगिनर आपण काय करू, डायरेक्ट अशा प्रकारे ड्रॅग करू आणि असा कलर फिल करू. तर हा पूर्ण यामध्ये फिल होईल. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये कलर फिल करायचा आहे, एक लाईन सोडायची आहे, दुसऱ्यामध्ये फिल करायचं आहे. तर यासाठी एक टूल आहे जो आहे तुम्हाला दिसत असेल, इंटरॅक्टिव्ह फिल टूल. इंटरॅक्टिव्ह फिल टूल अशा प्रकारे तुम्हाला टूलबारमध्ये दिसेल. काय करायचं, फ्लायआउट ओपन करायचं आणि स्मार्ट फिल यावर ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे येऊन क्लिक करायचं. तर असे आपल्याला कलर फिल करता येतो. त्यानंतर यामध्ये जर कलर चेंज करायचा असेल तर असं कलरवरती यायचं, टॅप करायचं. अशा प्रकारे आपल्याला यामध्ये वन बाय वन कलर फिल करता येतो. स्मार्ट फिल टूल आपण पुढे क्लासमध्ये डिटेलमध्ये तर पाहूच. अशा प्रकारे आपल्याला फिल करता येतो. आणि त्यानंतर अशा प्रकारे ड्रॅग केलं आणि कंट्रोल प्रेस केलं तर याला आपल्याला अशा प्रकारे डुप्लिकेट करता येतो आणि कंट्रोल आर करून रिपीट. अशा प्रकारे आपली एक इथे डिझाईन तयार होईल. त्याचबरोबर याचा यूज करून आपण आणखी पण तुम्हाला एक मी डिझाईन तयार करून दाखवतो. इथे पॉलिगॉन टूल सिलेक्ट केला, कंट्रोल प्रेस केला, अशा प्रकारे परफेक्ट ड्रॉ केला आणि नंबर ऑफ साईड अशा प्रकारे वाढवलाय. हे बाकीचे ऑप्शन आपण मागील क्लासमध्ये पाहिलेच आहे. जर तुम्ही पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलीच आहे, तिथून पाहू शकता. तर इथे मी काय करतो, नंबर ऑफ साईड 6 करतो आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस करून याची साईज थोडी कमी करतो आणि माऊसला राईट क्लिक करून याचा डुप्लिकेट करतो. त्यानंतर याची जी साईज आहे पूर्ण याची थोडी कमी करू आपण. कमी केल्यानंतर अशा प्रकारे याला काय करू, कंट्रोल प्रेस करून असं खाली ड्रॅग करू आणि माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट करू आणि कंट्रोल आर करून याला रिपीट करू. अशा प्रकारे आपले एक डिझाईन तयार होईल. आणि यामध्ये जर कलर फिल करायचा असेल किंवा यामध्ये जर तुम्हाला काही पार्ट कट करायचा असेल तर काय करायचं, अशा प्रकारे याला ड्रॅग करून सिलेक्ट करायचं. आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं अगोदरच्या क्लासमध्ये एक टूल आहे जो आहे व्हर्च्युअल सिगमेंट डिलीट टूल. यावरती यायचं आणि अशा प्रकारे आपण इथे कट्स पण मारू शकतो आणि वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतो. याचा वापर लोगो डिझाईनमध्ये जास्त होतो. अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. आणि त्यानंतर स्मार्ट फिल मधून आपण यामध्ये कलर पण फिल करू शकतो. अशा प्रकारे आपण इथे वेगवेगळे डिझाईन्स तयार करू शकतो. हे फक्त तुम्हाला मी प्रॅक्टिस म्हणून की कसा यूज करायचा ते सांगितलंय, डेमो. तर त्यानंतर जेव्हा तुम्ही कोणताही शेप ड्रॉ कराल, समजा आता मी ते रेक्टँगल ड्रॉ केला, अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ केला आणि तुम्ही शेप टूलवरती क्लिक केला तर तुम्हाला यामध्ये नोट्स दिसतील. आणि त्याला मी कन्वर्ट टू कर्व केला
तर अशा प्रकारे नोट्स मिळतं. तर आपण या नोटच्या सहाय्याने वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतो अशा प्रकारे. आणि याला जर कन्वर्ट टू कर्व केलं, मी कन्वर्ट टू कर्व केलं आणि इथून टू कर्व केला अशा प्रकारे आपण याला वेगवेगळ्या डिझाईन्स अशा तयार करू शकतो. असाच यूज आपण याचा पॉलिगॉन टूल, इलिप्स टूल वरती पण करू शकतो. आता मी काय करतो, पॉलिगॉन टूल सिलेक्ट केला, कंट्रोल प्रेस करून असा पॉलिगॉन ड्रॉ केला. त्यानंतर नंबर ऑफ साइड्स अशा प्रकारे वाढवले, 6 ठेवले आणि त्यानंतर इथून शेप टूल सिलेक्ट केला. F10 प्रेस करून पण तुम्ही शेप टूल सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला ही नोट दिसतील. आता मी काय करतो, जो तुम्हाला एरो दिसते अशा प्रकारे ड्रॅग करतो, तर तुम्हाला दिसते इथे एक नवीन डिझाईन अशी तयार झाली आणि यामध्ये जसा कलर मी फिल केला तर एक वेगळी डिझाईन आपली तयार होईल. त्याच प्रकारे जर हाच नोट नाही तर तुम्ही दुसरा पण नोट असा ऍडजस्ट करू शकता. असं पण असं पण एक डिझाईन बनून जाईल. त्यानंतर आणखी अशी वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही अशा तयार करू शकता. त्यानंतर टूल आहे आपला स्टार टूल. याच्या नावावरूनच समजलं असेल की याचा यूज कसा होतो. तर इथे फ्लायआउट ओपन करू आपण पॉलिगॉन टूलचा आणि यात तुम्हाला स्टार टूल मिळून जाईल. अशा प्रकारे आपण स्टार ड्रॉ करू शकतो आणि कंट्रोल प्रेस करून आपण परफेक्ट स्टार ड्रॉ करू शकतो अशा प्रकारे. आणि त्यानंतर यामध्ये आपण असा कलर फिल करू शकतो. आणि त्याच नंतर यामध्ये तुम्हाला काही प्रॉपर्टी टूलमधील ऑप्शन दिसतील. सर्वात अगोदरचा ऑप्शन आहे इथे स्टार. आता मी इथे कॉम्प्लेक्स स्टार हे ऑप्शन सिलेक्ट केलं आहे म्हणून हे अशा प्रकारचा स्टार आला. आणि यामध्ये तुम्हाला हे ऑप्शन दिसत थर्ड, हे साईड्स आहे. म्हणजे याचे जे कॉर्नर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9, हे 9 आहे म्हणून इथून इथे 9 आलेलं आहे. इथे जर मी 10 केला तर याच्या नंबर ऑफ साईड अशा वाढून जातील. तर हे ऑप्शन तुम्हाला मी इथूनच समजलं असेल. जसं मी आता काय करतो, इथे स्टार घेतो आणि असा ड्रॉ करतो आणि इथे तुम्हाला किती दिसतात 1 2 3 4 5 साईड दिसतात. आणि मी त्याचे नंबर ऑफ साईड अशा प्रकारे वाढवले तर इथून आपल्याला नंबर वाढवता येतात. त्याच प्रकारे यामध्ये पण अशा प्रकारे मी ड्रॉ केला आणि इथून नंबर ऑफ साईड अशा प्रकारे आपण वाढू शकतो. आणि यामध्ये कलर पण जर तुम्हाला स्पेशल वेगवेगळा कलर फिल करायचा असेल तर स्मार्ट फिल घ्यायचा आणि इथून असं आपण कलर फिल करू शकतो. किंवा डायरेक्ट तुम्हाला कलर फिल करायचा असेल यामध्ये तर बस कलर पॅलेट वरती यायचं आणि असं कलर फिल करून द्यायचा. तर याला काय करतो मी, असं डिलीट करतो. त्यानंतर परत स्टार टूल सिलेक्ट करून अशा प्रकारे आपण एक ड्रॉ केला. त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला शार्पनेस. फक्त याचा यूज करून आपण जे कॉर्नर आहेत त्याची शार्पनेस अशी वाढवू शकतो. आता इथे 2 आहे, मी अशा प्रकारे याची शार्पनेस आहे अशी वाढवू शकतो. तर असा यूज आहे या ऑप्शनचा. त्यानंतर हे ऑप्शन तर आपण अगोदर पाहिलेच आहे. त्यानंतरचं आपल्याला टूल आहे इथे स्पायरल टूल. स्पायरल टूलचा यूज करून आपण सिमेट्रिकल अँड लॉगरिथमिक स्पायरल ड्रॉ करू शकतो. अरे दादा, याचा अर्थ काय होते ते सांगा, असं तुमच्या मनात प्रश्न पडलाच असेल. तर काही नाही, तर तुम्हाला सांगतो की कसा होतो. तर इथे काय करू आपण, अगोदर स्पायरल टूल सिलेक्ट करू आणि डायरेक्ट असं स्पायरल ड्रॉ करू. तर असे असतात स्पायरल. आता हे ऑप्शन कुठे आहेत मग, तर हे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात. एक दिसते सिमेट्रिकल आणि दुसरं दिसते लॉगरिथमिक. तर याचा आपण यूज पाहू कसा होतो. तर आता मी एक इथे डायरेक्ट कोणती व्हॅल्यू वगैरे काही चेंज न करता दिलं, पण यामध्ये जे ऑप्शन आहे ते तुम्हाला सिलेक्ट झालेले दिसते आणि ते नंबर ऑफ स्पायरल म्हणजे स्पायरल रिव्हॉल्युशन आपल्याला नंबर इथं 4 दिसतो. जसा मी इथून नंबर वाढवतो, समजा इथे मी ती 8 वाढवला, तर इथे मी अशा प्रकारे स्पायरल दिसतात तुम्हाला. जे की 8 वाढवलाय ते पूर्ण 8 स्पायरल आहे. अशा 1, दुसरी 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे आपण इथून नंबर ऑफ स्पायरल ऍडजस्ट करू शकतो. आणि त्याचबरोबर हे दोन ऑप्शन जे की एक आहे सिमेट्रिकल. आता आपण याला काय करू, डिलीट करून टाकू अगोदर आणि त्या दोघांचं कंपॅरिझन पाहू की ऑप्शन कसे यूज होतात. तर अगोदर मी ते स्पायरल टूल सिलेक्ट केला आणि सिमेट्रिकल ऑप्शनवरती क्लिक केला. ते बाय डिफॉल्ट असतेच म्हणा. तर आणि आपण काय करू, अशा प्रकारे एक स्पायरल ड्रॉ करू. याच्या नंबर ऑफ साइड्स आपण इथे दिलाय, नंबर ऑफ स्पायरल इथे 7 दिलाय. त्यानंतर काय करू, आता हे लॉगरिथमिक ऑप्शनवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे ड्रॅग करू. तर तुम्हाला डिफरन्स दिसला असेल की जेव्हा आपण इथे सिमेट्रिकल ऑप्शन सिलेक्ट करतो तेव्हा ते सिमेट्रिकल म्हणजे सेम साईज मध्ये असे रिव्होल्युशन करतात. अशा प्रकारे एक स्पायरल तयार होते. आणि जेव्हा आपण लॉगरिथमिक करतो तेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा जी ही याच्यामधली जी स्पेसिंग आहे ते अशा प्रकारे वाढत जाते. जेवढ्या जेवढ्या स्पायरल आपण वाढवल्या, समजा आता मी नंबर ऑफ स्पायरल इथून 10 करतो, आता 10 केल्या आणि 10 केल्यानंतर मी जर अशा स्पायरल ड्रॉ केला तर जेवढे जेवढे स्पायरल ड्रॉ केल्या तेवढ्या तेवढ्या अशी स्पेसिंग त्याची वाढत जाते. असा त्याचा यूज होतो.
त्यानंतरचा ऑप्शन दिसते तुम्हाला इथे स्पायरल एक्सपान्शन फॅक्टर. तर याचा यूज पाहू आपण कसा होतो तो. आता इथे 100 आहे, तर काय करू आपण, याला दोघांना डिलीट करू आणि याची जी व्हॅल्यू आहे आपण 0 घेऊ आणि अशा प्रकारे ड्रॅग करू. ड्रॅग केलं आणि त्यानंतर जी याची व्हॅल्यू आहे ते आता काय करू आपण इथून वाढवली. आता 85 घेतली आणि एक स्पायरल मी ड्रॉ केला. तर यामध्ये दिसलं असेल तुम्हाला की जेव्हा आपण याची व्हॅल्यू ऑप्शन सिलेक्ट म्हणजे याची व्हॅल्यू कमी केली होती, तेव्हा आपल्याला यामध्ये असं दिसलं जेव्हा हे असा एक शेप तयार घेतो, असा वेगवेगळे शेप असा इथं होतो. आणि त्यानंतर जी आपण याची व्हॅल्यू जी 85 घेतली, त्यानंतर असं पूर्ण राऊंड आहे तिथे इथे असा स्क्वेअर टाईप असा तुम्हाला पूर्ण असं होत जाते. म्हणजे याचे जे कर्व आहेत ते एकदम स्मूथ येत नाही, म्हणजे असे सारखे येत नाही आणि ते तुम्हाला प्रॉपर असे दिसतात ते. तर आय होप तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणत आहे ते. तर अशा प्रकारे तो ऑप्शनचा यूज होतो. तर परत आपण ड्रॉ करू आणि त्यानंतरचं ऑप्शन इथे तुम्हाला बाकी तर माहितीच आहे, लाईन स्टाईल. अशा प्रकारे आपण यामध्ये लाईन स्टाईल देऊ शकतो, डॉटेड वगैरे. त्यानंतर हा लेफ्ट ॲरो हेड, अशा प्रकारे ॲरो, त्यानंतर राईट ॲरो. तर अशा प्रकारे आपण तिन्ही टूलचा यूज करू शकतो. आय होप तुम्हाला समजलं असेल आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी महाराष्ट्रातील एक फ्रीमध्ये तुमचा भाऊ तुम्हाला शिकवत आहे. तर त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.